नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं जे दर महिन्याच्या भविष्याची सिरीज सुरू आहे ना, त्याच्यामध्ये मी परत तुमच्या भेटीला आली आहे. 20 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या एका महिन्यामध्ये सर्व राशी लग्नांसाठी गोचरीचे ग्रह काय करतील म्हणजे राशी भविष्य. त्याच्यात मला तुम्हाला एक वेगळी गोष्ट आधी अशी नमूद करायची आहे की ह्या राशी भविष्यामध्ये काही योग वेगळे होत आहेत ग्रहांचे, शनी, मंगळ आणि शुक्राचे. तर त्याचे काहीतरी वेगळे परिणाम प्रत्येक राशीसाठी स्पेसिफिक दिवसांमध्ये म्हणजे 12 ते 18 ऑगस्टमध्ये दिसणार आहेत. आता फक्त चांगले फक्त वाईट असं काही नसतं. तुमच्या कुंडलीतले ग्रहयोग आणि गोचरीचे ग्रह यांचं कॉम्बिनेशन आपल्या आयुष्यात कायम घडत असतं. पण हे स्पेसिफिक आहे म्हणून हे मला वेगळं सांगायचं आहे. हे सांगताना माझ्या पूर्ण भविष्यामध्ये मी जेव्हा प्रत्येक वयोगटाचं झाल्यानंतर प्रत्येक राशीच्या नक्षत्राला चांगले दिवस कुठले आहेत हे सांगते, त्यानंतर एक मिनिटभर आपण प्रत्येक रास लग्नासाठी या 3 ग्रहांचं गोचर काय विशेष परिणाम देणार आहे हे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक राशीचं भविष्य शेवटपर्यंत संपूर्ण बघणं आवश्यक आहे. व्हिडिओमध्येच सोडू नका, शेवटपर्यंत बघा आणि माझा अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, हे नेहमीचं आहेच. आता जाऊया कर्क लग्नाच्या 22 जुलै 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या महिन्याच्या भविष्याकडे. गुरुची उच्चीची जागा आहे कर्क रास म्हणजे. चंद्राचं स्वतःचं घर आहे, आईची रास, सुखाचं निधान, मोक्ष त्रिकोणाची सुरुवात असलेल्या स्वतःची रास चंद्राची आणि मंगळ, गुरु, रवी असे बलाढ्य मित्र असलेला हा चंद्र. राशीचा स्वामी चंद्र. आयुष्यात पॉझिटिव्हिटी असतोच, पण चंद्र बलवान मात्र हवा कुंडलीमध्ये. बघूया अशा बलवान चंद्राच्या राशीचं भविष्य. रवी, गुरु, बुध असे ग्रह राशीतच आहेत. उद्योजकांसाठी पहिलं बघूया. ऑगस्ट महिन्यामध्ये हे ग्रह राशीत आहेत. गुरु एकटा इथे आहे, स्थानबली, दिशाबली. जातकाचं ज्ञान घ्यायला लावून भलं करणारा ही आई असलेला ग्रह आहे. खूप मोठा बिझनेस होईल. त्यासाठी काही लांबचे प्रवासही घडतील. कदाचित परदेशात इंजिनिअरिंगसाठी किंवा एकूणच बिझनेस एक्सपान्शनसाठी जाल. नोव्हेंबरपर्यंत ही संधी घ्या. बुध कर्केत आला की अनेक आघाड्यांवर स्किलमधून खूप उत्तम बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज हा बुध आणेल. पंचमेश मंगळ मात्र प्रवासात किंवा एकूणच काहीतरी कुरबूर तब्येतीची अजून जास्त खर्च करायला लावेल. दगदग कमी करा. पण तुमची रास स्वतःच्या मनाची रास करेन तर पूर्णच काम करेल. 1 ऑगस्टपासून शेजारपाजारी, इतर नातेवाईक यांच्याकडून सहकार्य मिळणार आहे आणि कदाचित एखादी छोटीशी सहल तुम्हाला जरा तजेला आणेल. भाग्यातल्या शनीवर स्वतःच्या राशीवर बघणारा गुरु प्रवासातून तुम्हाला शहाणपण शिकवणार आहे. शनीला जी गोष्ट आवडत नाही अशा प्रकारच्या व्यापारामध्ये काही व्यवहार होईल तर त्यात पैसे कमी मिळतील. त्यामुळे व्यापार करतानाही चॅरिटी करा. लहान माणसांची मदत घ्या, त्यांना मदत करा. मग शनीची षष्ठावरची 10वी दृष्टी ही डे टू डे कामामधून तुम्हाला सफलता देईल. नोकरदारांसाठी आता 2027 जूनपर्यंत स्पर्धा परीक्षांचा विचार तूर्त बाजूला ठेवा. नोव्हेंबर ते जानेवारी 2027 किंवा 2027 जानेवारी ते जून प्रमोशनसाठी परीक्षा जरूर द्या. 1 ऑगस्टपासून शनीची तृतीयावरची दृष्टी शी शुक्रावर आहे. मीडिया किंवा कलाक्षेत्रात नोकरी करत असाल तर चुकीच्या गोष्टी शनी दाखवून देईल आणि तुमचा पुढे होणारा त्रास वाचवेल. गृहिणींसाठी कौटुंबिक प्रॉपर्टीचा योग आहे नोव्हेंबरमध्ये. बोलण्यातून घरातल्या माणसांना तुम्ही जिंकून घ्याल. मुलांसाठी शिक्षण, स्पोर्ट्स अशा कारणांसाठी खर्च होईल. लग्नी बुध आहे 5 ऑगस्टपासून. स्त्रियांना अजून त्यांचे क्वालिफिकेशन वाढवायची संधी मिळेल. 16 ऑगस्ट नंतर ज्यांचे आरोग्याचे प्रश्न होते त्यांना त्यातून समाधान मिळेल.
विद्यार्थ्यांसाठी नवीन विषयात ॲडमिशन मिळाली आहे. ज्यांचं उच्च शिक्षणाचं वय आहे त्यांना कदाचित त्यांच्या मनातल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, पण जिथे मिळाला आहे ना तोच योग्य आहे. शंका घेऊ नका, अभ्यासाला लागा. परदेश गमन, गुरु भाग्याकडे आणि राहू व्ययाकडे बघतोय. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांना तो अतिशय अभ्यासक जो असेल त्याला योग्य आहे, तिथे जाता येईल. तुमच्या कपॅसिटीपेक्षा जास्त मागणं असेल, इच्छा असेल, ते मात्र मिळणार नाही. नंतर असं वाटेल की जे केलं किंवा जे झालं ते बरंच झालं. विवाह योग, कर्कगुरूमध्ये विवाह ठरण्याचा संभव आहे. करण्याची सप्तमावर, भाग्यावर, पंचमावर दृष्टी आहे. वास्तुयोग, सिंहेच्या गुरूत नोव्हेंबर नंतर 2 महिने. घरासाठी कर्ज मिळेल आणि 2027च्या जानेवारीपासून जूनपर्यंत घराचा योग आहे. वयोगटाप्रमाणे बघूया. 20 ते 40 वर्षाच्या लोकांना, तरुणाईला उत्तम संधी आहे शिक्षणाची. परदेश गमन उच्च शिक्षणासाठी होईल किंवा शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात आहेत अशांना दिवाळीनंतर नोकरी मिळेल. नोकरीत असतील त्यांना नोव्हेंबर-डिसेंबर प्रमोशनची परीक्षा द्या, यश मिळेल. 40 ते 60 वयोगटाच्या लोकांना दशमेश मंगळ 1 ऑगस्टच्या आधी लाभामध्ये आहे. इन्व्हेस्टमेंटपासून लाभ मिळणार आहे. आणि व्ययात गेला दशमेश मंगळ की तो षष्ठाकडे बघतो. जरा छोट्या मोठ्या अडचणींचा काळ सुरू होणार आहे नोकरीमध्ये. पण लग्नी गुरु आहे, तो आशावाद सोडणार नाही. काळ थोडा परीक्षेचा आहे, धीर सोडू नका. खर्च होईल जुलैमध्ये आरोग्यावर काही काळ. अष्टमातला राहू आणि केंद्रातला गुरु हा खरा तर अष्टलक्ष्मी योग आहे, पण राहू मारक झाल्यामुळे तब्येतीचे प्रश्न विनाकारण वाढवेल. यातून दिवाळीपर्यंत समाधान मिळेल हे लक्षात ठेवा, कारण कुठलाच काळ कायम राहत नाही. आत्ता झालंय हे तुम्ही पुढच्या 4 महिन्यामध्ये विसरून गेलेले असाल. 60 ते 90 वयोगटाच्या लोकांसाठी तब्येतीकडे लक्ष देताच तुम्ही, द्यावंच लागेल तुम्हाला जुलैमध्ये. पण भाग्यातला शनी आणि त्यावर गुरुची दृष्टी, दशमात येणारा चंद्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काहीतरी ठाम ठरवाल. आपल्याला ज्या आध्यात्मिक गोष्टीत काम करायचं आहे अशी कामं तुम्ही ठाम ठरवाल. तुमच्या राशीसाठी एकूणच जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या या महिन्यामध्ये कुठले दिवस टोटली चांगले आहेत? जुलैमध्ये 26, 27, 28, 29, 30. ऑगस्टमध्ये 5, 6, 7, 8, 11, 12, 15, 16, 17 ऑगस्ट. हा महिना सुखकारक, सुखदुःख, ऊन पावसाचा खेळ आहे नाही का? तरी पण आपल्या प्रत्येक नक्षत्रासाठी खास चांगलं काय बघूया. कर्क राशीमध्ये नक्षत्र येतात पुनर्वसू गुरुचं, पुष्य शनीचं आणि आश्लेषा बुधाचं. पुनर्वसू नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहेत 29 जुलै 7 ऑगस्ट. धनयोगाचे दिवस आहेत 30 जुलै 8 ऑगस्ट 11 ऑगस्ट. कष्टामधून धन प्राप्त होणार आहे 15 ऑगस्ट. अचानक धन मिळणार आहे 27 जुलै 5 ऑगस्ट 17 ऑगस्ट. नशीब आहे माझं चांगलं असं वाटेल 29 जुलैला. पुष्य नक्षत्राच्या लोकांसाठी चांगले दिवस आहेत आरोग्यासाठी 30 जुलै 8 ऑगस्ट 11 ऑगस्ट. धनयोगाचे दिवस आहेत 12 ऑगस्ट. कष्टातून यश आहे 26 जुलै आणि 28 जुलै आणि 6 ऑगस्ट. आणि अचानक धन आहे 6 ऑगस्ट 16 ऑगस्ट. नशीब चांगलं आहे 29 जुलै 7 ऑगस्ट. आश्लेषा नक्षत्रासाठी चांगले दिवस आहेत. आरोग्यदायी दिवस आहे 11 ऑगस्ट. गृहसौख्याचे दिवस आहे 15 ऑगस्ट. कष्टातून यश आहे 29 जुलै 5 ऑगस्ट 16 ऑगस्ट. अचानक धन मिळेल हे पण 29 जुलै 7 ऑगस्ट. नशीब चांगलं आहे 8 ऑगस्ट 12 ऑगस्ट. यावरून तुम्हाला असं कळतं आहे की तुम्हाला जे धनयोगाचे दिवस आहेत त्याच्यासाठी तुम्ही जेवढे जास्त काम करणार तेवढं जास्त धन मिळणार. कष्टसाध्य जे दिवस आहेत धन देणारे कष्टामधून, कष्टाची तयारी ठेवण्यासाठी तब्येत चांगली ठेवा. आणि नशीब चांगलं आहे अशा दिवसामध्ये विश्वास होईल तुमचा की नशीब चांगलं आहे माझं, त्यामुळे माझ्या आयुष्यात चांगलंच घडणार आहे. आयुष्यामध्ये सुखदुःखाचे दिवस येत असतात, जात असतात. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख, हे काही नवीन नाही. त्यामुळे कुठलाच महिना खूप वाईट गेला असं तुम्हाला वाटत नाही. शेवट जे चांगलं होतं ते सगळं चांगलंच असतं. ऑल इज वेल. आता तुम्ही स्क्रीनवर जी बघताय कर्क लग्नाची कुंडली, या कर्क लग्नाच्या कुंडलीला म्हणजे कर्क लग्नाला किंवा कर्क राशीला, कर्क लग्नाला 12वा मंगळ, कर्क राशीला 12वा मंगळ, व्ययातला मंगळ. कर्क लग्नाला भाग्यातला शनी, कर्क राशीला 9वा शनी.
आणि कर्क लग्नाला तृतीयातून जाणारा नीचीचा शुक्र, कर्क राशीला तिसरा नीचीचा शुक्र, असा त्याचा अर्थ होतो. नीच शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी आहे. ही नात्यात कधी कधी तुम्ही ॲग्रेसिव्ह व्हाल. मुळात तुमची रास अतिशय प्रेमळ रास आहे, पण नातेसंबंधांना चॅलेंज आला की तुम्ही ॲग्रेसिव्ह होता. शनी प्रेमसंबंधामध्ये अतिशय प्रॅक्टिकल राहील. शुक्राचा विलासितीवर मात्र तुम्हाला अंकुश ठेवायला पाहिजे. व्ययातला जो मंगळ आहे हा तृतीय आणि भाग्याशी शुक्राच्या शनीशी केंद्रयोग करतोय. मोठ्या वयाचे जे लोक अध्यात्माकडे जास्त लक्ष आहे असे तीर्थक्षेत्री जाण्यापेक्षा त्यासाठी काही कामं लांब राहून करतील. आपले विश्वास तपासून बघतील. भौतिक इच्छांपासून लांब जावेसे वाटेल. आपल्या भावनिकतेला आवर घालण्यासाठी प्रयत्नपूर्वक मनावर ताबा मिळवतील. शिस्त आणि ऊर्जा यातूनच एकूणच कामाची सफलता आहे, असं हे एकूण केंद्रयोगातल्या शनी, मंगळ आणि शुक्राचं फळ या कर्क राशीस, कर्क लग्नासाठी मिळणार आहे, ज्याबद्दल मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता. त्यामुळे माझं भविष्य तुम्हाला कसं वाटलं ऐका, बघा, मला अभिप्राय कळवा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.